आणि करते विठोली आणि करते विठोली आणि करसी विठोली आणि करसी विठोली
राहाने ते पायापाशी आणि का रसे विडोनी ऐसा धीरते मला नारायणा बिनवितो अंतरितो तुझा वास आणि का रस कारणे ऐसा धीरते मला नारायणा बिनवितो तुका म्हणे शेवटीचे वाटे साचे राखावे ऐसा धीर देई मला नारायणा विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो चंद्रभागा नमो कुंडलिका नमस्कार माझा माऊली ज्ञान पांडुरंगा समचरणं सरोजं सान्द्रनीलापदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंदरं गञ्जनेत्रं सदैजनहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा
ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्ती भगवान, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्करा, ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पायी संतांचे मस्तक आपण घेतलेला अभंग राहणे ते पायापाशी अनेका रसविटोनी ऐसा धीर देई मना नारायणा विनोदी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता अभंग हा अभंग महाराष्ट्राचे महान भक्त ज्यांना आपण म्हणतो की त्यांनी आपल्यासाठी सेतू मानला. कशाचा महाराज सेतू मानला? गाथेचा सेतू मानला. आणि त्याच्यावरती आपल्यासाठी पावलं कित्येक वर्ष झाल्याने अजून कित्येक वर्ष कीर्तन प्रवचन करणार आहोत. तर असे असणारे महामेरू देवनिवासी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 4 चरणाचे बहुसूर सर्वांच्या पाठामध्ये असला नसला तरी
आजच्या दिवशी मागणी प्रतिपाद करणारा सुस्पष्ट आणि स्पष्ट असा अभंग सेवेसाठी निवडला. कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी. पहिलं म्हणजे आपल्या गावामध्ये 13 वर्ष झाली. आज 13 वर्ष 12 वर्ष झाल्यानंतर एक तप होतो. त्याच्यानंतर पुढचं हे वर्ष. या 13 वर्षात पदार्पण करत असताना ह्या शिरगाव ग्रामस्थांमध्ये कितीतरी अशी लोक आहेत की जे आपल्यातून निघून गेली, जी आपल्यामध्ये होती, सत्तामध्ये होती, सर्व आनंद घेत होते, पण आपल्यातून ती निघून गेली. काही कारणास्तव ती निघून गेली. पण असो, त्या सर्वांचं आपण ऋणनिर्देश व्यक्त करायला पाहिजे. का? कारण आपण सत्ता करतोय महाराज, त्यांनी पाठीवरती थाप आपल्या मारली होती. आपल्या बरोबर सत्याला ते मिळून मिसळून राहत होते. अशी सर्वजण आपल्याला सोडून गेली. तर असो, त्या सर्वांसाठी 1 मिनिटाचा आपण काय करूया, श्रद्धांजली घेऊया. त्यामध्ये प्रामुख्याने घ्यायचं म्हणलं तर आताच आपल्यामधून निघून गेले कोण, जे आपल्या गावचे शिपाई होते, त्यांनी कार्यरत होते, खूप छान सेवा केली, सर्वांना खुशीत ठेवलं. सप्ताहामध्ये तर महाराज काय नको ती लागेल ती सेवा त्यांनी केली. असे असणारे आमचे रणजित चव्हाण यांना आणि त्याचबरोबर कैलासवासी सगळे आमचे रघुदादा असतील, त्यांचं जर नाव कित्येक वेळा घेईल. कारण ह्या सप्ताहाचं जर मूळ सुरुवात झाली असेल तर बापू आणि रघुदादा, या दोघांमुळे सत्याची सुरुवात झाली. आमचे हरिभक्त पाठ आहेत रघुनाथ पिंगळे. या सर्वांनाच एकोप्याने घेऊया आणि त्याच्यासाठी 1 मिनिटाचा श्रद्धांजली देऊया. सगळ्यांनी डोळे मिटावले, 1च मिनिट फक्त श्रद्धांजली देऊया. पुंडली गवर्ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भाऊ ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल सालवाप्रमाणे चालू आपला अखंड आहे सप्ताह ग्रंथ पारायण, आपलं ज्ञानेश्वरी पारायण एवढं छान करत असताना आपण ह्या कामामध्ये आपल्याला आजवर कित्येक अडचणी आल्या, कित्येक गोष्टी आपण पार करत पुढे आलो. पण सगळं करत असताना आजचा दिवस महत्वाचा गणला जातो. का गणला जातो? कारण महाराज कसं आहे माहिती आहे का, 3 कीर्तनकारांना काय असतं, दंडक असतं. कशाचं दंडक असतं? त्याला बांधलेलं असतं. कशाने बांधलेलं असतं तुम्ही मला बरं नाही. तर पहिल्या दिवशी सेवा केली. कोणी सेवा केली? प्रदीप महाराज. हरिभक्त पारायण प्रदीप महाराज यांनी. त्यांनी काय सांगितलं, समजलेल्या विठीवरी दृष्टी आणि तेथे माझे हरिवृत्ती. बघा, सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला आपले अवघ्या त्यांनी सांगितलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता पाहिजे. त्यांनी सांगितलं की बाबा आता काय समजलेल्या दृष्टी विठीवर साजरी उभी आहे, आता आपलं काय झालं, भाग्य उजळलंय. त्याच्यावरून पुढे गेलं आणि माऊलीचे चिरंजीव आले आणि त्यांनी सांगितलं, दसरा दिवाळी तोची आमचा सण आणि संत हरिजन. बघा, या सगळ्यातून जात असताना आपण सर्वांनी काही ना काही सेवा केली. कोणी पत्रावळ्या वाढल्या असतील, कोणी झाडू मारला असेल, कोणी पुष्प उच्चारले असतील, कोणी कनेक्ट दिले असेल, कोणी साऊंड सिस्टीम लावली असेल, कुणी विणा घेतला असेल, तर कुणी घोंगडी हाताळली असेल. तर अशा सर्वांना आजचा दिवस जो आहे ना महाराज, तो दिवस फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच असतो की ज्यांनी काही ना काही काम या सप्ताहासाठी केलं. मग काही ना काही करू द्या, छोटंसं काम करू द्या, या सभा मंडपात येऊन कीर्तन काय ऐकायचं काम करू, ज्यांनी केलं ना त्यांच्यासाठी हा खास दिवस महाराज. का माहितीये का? कारण ज्यांनी काम केलं ना त्यांनाच पगार दिला. ज्यांनी काम केले त्यांनाच पगार दिला. आता समजा टाटा पॉवरला काय बोर्ड लावला, काय बोर्ड लावला की येथे वेळेवर पगार दिला जाईल, येथे वेळेवर पगार दिला जाईल. आता मला सांगा, 2 टवाळी उठली आणि कंपनीत गेली आणि हा पुढे गेला. कशाला गेला? बाहेर बोर्ड दिला
कोणी खालीच्या वाट्याला का होईना आपल्याला एकदम म्हणजे मानधन स्वरूपात असू द्या किंवा देणगी स्वरूपात असू द्या, सर्वांनी सत्यासाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्या सर्वांसाठी आजचा दिवस तर कसं आहे माहिती आहे का मला? आजचा दिवस आहे ना हा जागराचा दिवस आहे. जागराच्या दिवशी ना आपण सर्वांनी एकोप्याने यायचं असतं आणि भक्त आणि भक्त पांडुरंग परमात्म्याला मागणी मागायची. काय करायचं असतं? मागणी. आम्ही आजवर जे कार्य केलं ते कार्य केल्यानंतर एक प्रकारची मागणी मागायची असते आणि आज मागणी मागल्यानंतर उद्या कुठला दिवस आहे? उद्या कालाचा दिवस आणि कालाच्या दिवशी काय मिळणार आपण मागणी मागितल्यावर? भानुदास गीती गातो देवाला काय मागायचं? तर आधी करून आपण जे मागणे मागणार आहे ते आधी करून सर्व संतांनी काहीतरी मागितलंय. सर्व संतांनी काहीतरी मागितलंय. कुणाचाही गाथा काढा, तुकोबारायांचा गाथा काढा, त्याच्या मौलीचा काढा, तर कुठल्याही आधी करून संतांचा काढा. त्यात बघा कुठेही तुम्हाला स्वतःसाठी काहीच मागितलं मिळणार, स्वतःसाठी काहीच मागितलं मिळणार नाही. मग तुमचा प्रश्न डोक्यात पडला असेल की महाराज तुम्ही तर म्हणता गात्यामध्ये कुठेच मागितलं नाही आणि तुम्ही तर म्हणता आधार करून मागायचं. आता हा प्रश्न पहिल्यांदा डोक्यात तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही दोन गोष्टी कसं काय बोलता? एकदा म्हणता मागायचे, एकदा म्हणता संतांनी काय मागितलं नाही. पण संतांनी मागितलं, पण संतांनी स्वतःसाठी नाही मागितलं महाराज, संतांनी आपल्या सर्वांसाठी मागितलं. तर बघा उदाहरण सांगायचं म्हणलं तुम्हाला तर एक सोपं उदाहरण आहे की जर आपण प्रमाणात बघायचं म्हणलं तर मला सांगा भक्ती सोपी का अवघड? भक्ती सोपी का अवघड? भक्ती बहु अवघड सुळावरील पोळी. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. एक ठिकाणी भक्ती ते कठीण सुळावरची पोळी आहे आणि दुसरीकडे काय? भक्तीची बहु सोपी. भक्तीची बहु सोपी म्हणजे एकीकडे म्हणतात कठीण आहे आणि एकीकडे सांगतात सोपी. अहो सोपं आहे ना महाराज. अहो माऊलीला म्हणल्याकडे चार मुलाचं त्यांच्यासाठी ती सोपी आणि ती वय म्हणतात अवघड ना. अहो ते सोडा, एखादं मोटरसायकल उभा राहून मोटरसायकल चालवतो. उभा आहे मोटरसायकल उभा राहून हात सोडून मोटरसायकल चालवतो आणि काय काय दाबून करते तरी पडतेच का? तर त्याला ती सोपं आहे आणि याला ते तसंच सांगतो तुम्हाला. उत्कृष्ट पोहणाऱ्याला मातावर उडी मार म्हणलं तर तो मारतो का? त्यासाठी पोहणं. पण हे माझ्यासाठी म्हणलं तर मी 4 पायावर मारतो. कधी पाण्याचे स्टेप पोटात गोळायचं का? तर
ते अवघड आहे. आपल्यासाठी अवघड ना, ज्याला मोबाईलच येत नाही त्याला ते अवघड. तर असंच आहे महाराज की भक्ती सोपी आहे आणि भक्ती कठीण आहे. तसंच मागायचं पण आहे आणि मागायचं पण आहे. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला. आधुनिक काळामध्ये चेहऱ्यावर कसं चिन्ह दिसतं. सोपा दृष्टांत देतो कसं आहे. मी एका गावात कीर्तनाला गेलो. आता आपल्या गावाला सांगू शकत नाही कारण आपण 13 वर्ष कीर्तन चालू मी कीर्तनाला सारखा उभा आहे. कुठं नाही तेवढं. तर बाहेरच्या गावाला गेलो. कीर्तन झालंय. मावशी माझी पाया पडायला आली. पाया पडली आणि पाया पडल्यानंतर मावशी तर माझ्या ओळखीची होती. 2-3 वर्ष त्या गावात कीर्तन केलं होतं. मावशीला म्हणलं मावशी कसं चाललंय हाय का बरं कशी मुली वगैरे सगळे मुलं बाळ कशी आहेत. मावशी म्हणल्या मुलगी अहो मुलीचं भाग्य उजळलं म्हणजे भाग्य उजळलं. मग मी म्हणलो काय झालं एवढं भाग्य उजळायला. म्हणजे काय नाही हो माझ्या मुलीला ना नवरदेव देव मिळाला. नवरा देव मिळाला. मी म्हणलं का ते महाराज आहे का म्हणले महाराज असल्या राड्यात आम्ही नाही असल्या राड्यात आम्ही नाही. मी म्हणलं मग लक्ष्मी महाराजांचं तापमान तरी वाटत असतील हे म्हणले असलं आणि आमच्या पोराचं हे आम्ही कधी तुम्ही कुणी तिकडे बघत नाही. बरं म्हणलं मावशी ठीक आहे आली पाय पडायला माझ्या लक्ष्मी खूप काम केलं असेल. ठीक आहे म्हणलं काय मग झालं तर काय. अगं म्हणली माझ्या पोरीचा नवरा आहे ना देव आहे देव का तर माझी पोरगी जे सांगते ते सगळं आहे. वा म्हणला असते देव महादेव हे सगळे मागायचं राहिले तुझा देव पडला नाही. मग म्हणलं बरं ठीक आहे मुलीचं ठीक आहे पण तुला एक मुलगा पण आहे ना मुलाचं काय तर म्हणले मुलाचं काय नावाकडे घेऊन आला का आता मुलगा म्हणजे बैल आहे बैल म्हणजे बैल मी म्हणलं बैल कसा काय हा म्हणला तुझं सगळंच ऐकतो. विठ्ठल म्हणजे तिचा मुलगा पण तिच्या बायकोच ऐकतो आणि तिची मुलीचं पण नवरा बायकोच ऐकतो. पण भाव बघा किती भिन्न आहे. एकीकडं मुलगा ऐकत नाही बायकोचं ऐकतो म्हणून बैल आणि एकीकडे तोच मुलगा पोरीचा ऐकतो म्हणून देव. हे दोन भिन्न भिन्न म्हणून मागणं सोपं पण आहे मागायचं पण आहे मागायचं पण आहे. तुम्ही म्हणा मला मागायचं मागण्याची पद्धत तुम्ही म्हणता संतांकडे घ्यायचे ठीक आहे. आता मला सांगा मागायला आपण तेवढे अधिकारी पाहिजे. पहिला मुद्दा काय पहिले आपण अधिकारी पाहिजे. ज्याला मागतोय तो मागण्याची दानत पाहिजे. मागणारा स्वतंत्र पाहिजे. मागणारा सामर्थ्यवान पाहिजे. आपण जर एखाद्या गरीबाच्या घरी जाऊन म्हणलं मला 1 लाख रुपये देतो तो देईल का बर एका श्रीमंताच्या घरी गेलो त्याला जर 1 लाख रुपये मागितले तर तो लगेच का तर त्याची दानत द्यायची. आपली दानत असेल सामर्थ्य असेल तो स्वतंत्र असेल तर तो देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण मागायला जातो जर त्या सावकाराकडे आपली पहिलीच उदारी असेल आपलीच पात्रता नसेल तर सावकार आपल्याला उभं करेल नाही करणार. कारण त्या सावकाराला जायला आपली पात्रता पाहिजे मागायला आपली पात्रता पाहिजे आणि त्याची द्यायची ताकद पाहिजे तो स्वतंत्र पाहिजे. तर असंच इथं आपण पाहायला जातो तर आपल्या तुकोबारायांच्या विश्लेषणावरती दाखवलं गेलं असं की तुकोबारायांनी कधीच काय मागितलं नाही कधीच. मला सांगा तुकोबारायांकडे किती गडगडी संपत्ती होती महाराज किती गडगडी संपत्ती होती. त्यांना संपत्तीचा मोह झाला नाही झाला. तो मोह न झाला तर त्यांनी ती संपत्ती सगळी दान करून दिली. आता मला सांगा ज्यांना काहीच नाही आवडत काहीच नाही लागत त्याच्या मनामध्ये मागण्याची भावना कशी होईल नाही होणार. कारण का तुकोबारायांना मागणं माहितच नव्हतं. असंच आहे ना तुकोबारायांना मागणं माहित नसल्यामुळे तुकोबाराय नेहमी जायचे नेहमी एकादशीची महिन्याची वारी म्हणून तुकोबारायची कधी चुकत नव्हतं. तुकोबाराय नेहमी जायचे वारीला आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि माघारी यायचे. अशा
कित्येक वाऱ्या निघत चालल्या, कित्येक वाऱ्या निघत चालल्या महाराज. अहो एवढ्या वाऱ्या निघाल्या तर तुकोबारायांनी कधी चेहऱ्यावरती मागण्याचं भाव स्पष्ट केलेलं नाही. तुकोबाराय जायचे आणि पांडुरंग परमात्म्याच्या फक्त चरणात बघायचे आणि त्यापरी पलीकडून पांडुरंग परमात्मा तुकोबाराच्या नखापासून केसापर्यंत त्यांना निहाळायचा. अहो का निहाळायचं कारण मी सांगितलं तर हसाल. तुकोबारायांना ते निहाळायचे बघायचे किती हा सामर्थ्यवान आहे, किती हा विद्वान आहे आणि याच्या किती पिढ्यातून आम्हाला काहीच मागितलं नाही. आणि जर काही मागितलं नाही तर मग आपल्यावर काय चढायला लागले, रूम चढायला लागले. आता रूम चढायला लागल्यानंतर मग माणसाला कुठल्यावर वाटलं, तो तर देव आहे. देव बघायचा पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत. का जर माझी नजर थोडी इकडे तिकडे झाली आणि जर तेवढ्या तुकोबारायांनी काय मागितलं तर मायाचं देणं होणार नाही. म्हणून पांडुरंग परमात्मा त्या नखापासून केसापर्यंत नुसता गावात राहायचा आणि काय म्हणायचा, मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची बघायचे त्यांना काहीतरी वाटायचं की परमेश्वर परमात्मा बघायचा तुकोबाराय मला काहीतरी मागतील, मागणे आशेने की त्याच्याकडे बघत राहायचे. फक्त एकदा सुद्धा नजर पडू द्यायची नाही. पण कित्येक वाऱ्या झाल्या महाराज, कित्येक वाऱ्या. तुकोबारायांनी कधीच काय मागितलं नाही, कधीच काय मागितलं नाही. आता मला सांगा, शेवटी परमेश्वराचं पण गुणच चढले. परमेश्वराचा चेहरा पडला, परमेश्वराचा चेहरा, आणि परमेश्वर चेहरा पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती ती भाव स्पष्ट दिसायला. तुकोबाराय त्याच्यावर लक्ष गेलं नाही, पण सहजासहजी बघितलं तर पांडुरंग परमात्म्याच्या चेहऱ्यावरती भाव वेगळे दिसायला. तर तुकोबारायला वाटायला लागलं की बाबा देवा, मला तुझी कसलीच आशा नाही रे. कसलीच म्हणजे कसली, साध्या दसुडीची सुद्धा मला आशा नाही. काय म्हणतात तुकाराम, तुका म्हणे तुझी न लागे दसुडी बळी आहे आवडी
तेव्हा तुम्हाला माग करतोय रे, पण मला तुझ्या तरतुडीची सुद्धा अपेक्षा आहे. फक्त मला तुझा कशाला पाहिजे? संवाद पाहिजे, तुझा मला फक्त आशीर्वाद पाहिजे. अरे पांडुरंग परमात्मा म्हणले पण किती दिवस? अरे तुला मी किती दिवस हात जोडून तुझ्याकडे मागणी मागतोय की बाबा मला तू काहीतरी माग, मला काहीतरी माग. तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबा मला मागायला काहीच नाही, पण जर मी मागावं नंतर माझ्या मागे जर पिढ्या गेल्या ना त्यांनी तुझं एवढं भक्तिभावाने तुझं प्रार्थना केली, भक्तिभावाने तुझी सेवा केली, त्यांना काय काय वाटेल? काही मागणे हे आम्हा अनुचित विश्वभर बाबापासूनच्या कित्येक पिढ्यांनी तुझी सेवा केली, कोणी तुझ्याजवळ अर्ज केला काय की आम्ही एवढ्या वर्ष तुझी सेवा करतोय आणि तू आम्हाला काहीच दिलं नाही त्या मोबदल्यात? कोणी तुला म्हणलं का की बाबा एवढ्या वर्ष आम्ही तुझी सेवा करतोय, तू आम्हाला त्या वाट्यात त्याच्या वाट्यात बदल्यात काहीच आम्हाला दिलं नाहीस? कोण म्हणलं का रे तुला? तू कोपर आहे? अरे कोणी म्हणलं जरी नसेल ना तरी मला त्याचं खुलून वाटतंय तुम्हाला काहीतरी मागणं हे उचित आहे. तुम्ही काही मागा, तुम्ही मागाच का द्यायची माझी तयारी आहे. तुम्ही बंगला मागा, गाव मागा, गाडी मोटर चाकरी मागा, काही मागायचं ते मागा, सोनं मागा, नाणं मागा. मी तेवढा उदार आहे, माझ्याकडे तेवढं औदार्य आहे, मी तेवढा सामर्थ्यवान आहे की मी तुम्हाला देऊ शकतो. तुकोबाराय म्हटले की बाबा आम्हाला जरी सेवा केली असेल आम्ही नाही असं नाही, तरी पण आम्हाला तुझ्यावरती ते गुण चढवायचे नाही का? रामा म्हणा ते गुण आम्ही चढवून घेऊ शकत नाही का? तर म्हणले
आमची भक्ती आहे, त्यासाठी आम्ही काय मागावं असं वाटत नाही मला. असं म्हणल्यानंतर देवाचा चेहरा एवढा पडला लोकमान्याने पाहिलं की एवढी साधी मूर्ती आणि एवढं उदासन ते पण माझ्यासारख्या बाबरासाठी योग्य नाही. तुकाराम महाराजांना खूप ताकदीला आहे तुकाराम महाराज. जेव्हा तुकोबाराय म्हणले की आता या वेळेला मी मागितलं नाही तर सध्या हा मागितला. तर तुकोबाराय म्हणले की काय करताय देवा, मागीन म्हणल्यावर काय देवाची मूर्ती अशी थाई नाचायला लागली. देवा वाटला काय मागतो काय नाही, देवाचं पूर्ण. आणि बघा भक्तिभाव, आपण एखादा मागायला गेलो तर 4 वेळा हेलपाटा मारलो. 4 वेळा. किती वेळा? 4 वेळा. पण देवाला तुकोबाराय म्हणून मागायला लागले तरी तुकोबाराय मागले. देवाला उल्हास बघून, देवाचा तो उल्हास बघितला, तुकोबाराय म्हणले देवा एवढा खुश होऊ नको रे. मला आता काय झालं, आता तर तुकोबाराय तुम्ही मागतो म्हणला, आता काय झालं? तुकोबाराय म्हणले मागीन ना, काय आहे पुढच्या एकादशीला येईल ना तेव्हा नक्की मागेन. देवा म्हणला आहे का? किती तुकोबाराय हुशार. मी आज तुझा अंतकाळामध्ये द्यायला तयार झालोय. मी एकदा तुम्हाला काय दिले देशी तेव्हा तर म्हणजे मी कुणाला कधी काही घेत नाही, काही घेतल्याशिवाय देत नाही. तुझं गुण चढलंय मला वाटतंय म्हणून मागतोय. तर तुम्ही म्हणता तुकोबाराय पुढच्या एकादशीला मागतो. पण ठीक आहे, आता पुढच्या एकादशी पण महिन्याभरात कशी तरी मी काढी. पुढच्या वेळेस जेव्हा याल ना तेव्हा नक्कीच मला काहीतरी माग. असं म्हणल्यानंतर तुकोबारायने दर्शन घेतलं, तुकोबाराय निघून गेले. मात्र पांडुरंग परमात्माला काही चैन पडेल. पांडुरंग परमात्मा विचार करू लागला की हा तर माणूस सामर्थ्यवान आहे, अभंग रचित आहे, खूप छान सेवा केलेली आहे, आता हा नक्की मागतो तरी. प्रश्न पडला. पण महाराज त्यांना तो प्रश्न पडला, तुकोबाराय माघारी फिरले. तुकोबारायला प्रश्न पडला की पुढच्या एकादशीला मी जायचो, पांडुरंग परमात्मा उभं राहायचं आणि तिथं त्या देवाला काहीतरी मागायचं. हे किती मोठं माझ्यावर ओझ आहे. आणि मला सांगा, आपण वारीला जातो आणि आपण वारीला जाल्यानंतर आपण द्वादशीला काय करू? माघारी फिरायला हो माऊली महाराज, टेम्पो कुठे आहे? टेम्पो काय जायला माघारी टेम्पो कुठे आहे? आणि यांना पुढच्या महिन्यात एकादशी येऊन मागायचं. तर आता टेन्शन. कसली भक्ती महाराज. उगाच म्हणत नाही की देवानी ज्ञान मार्गाने गेलेल्या लोकांपेक्षा कर्म मार्गाने गेलेल्या लोकांना खूप सहाय्य केलं. जसं महाराजांनी काल वगैरे माझं प्रवचन चालू होतं. महाराजांनी जेव्हा वाघमारे महाराज आमच्याकडे आले प्रवचनासाठी, खूप छान सांगितलं. मला एवढं भावलं की ते म्हणले ज्ञान मार्गाने जाणार आहेत ना, ते म्हणले पांडुरंगाचं मोठं लेकरू, पांडुरंगाचं मोठं लेकरू आहे आणि कर्म मार्गाने जाणार आहे ते धाकटं लेकरू. आता मोठं लेकरू आहे ना, ते ज्ञान मार्गाने जाणार आहे, त्याला माया बिया काय शिवत नसते का? तो या विधी सगळ्या करतोय, तो शेवटी कुठे येणार आहे? माझ्यापर्यंत येणार. त्याची मला चिंता नाही. पण दुसरं जे धाकटं धाकटं त्याला चिंता आहे. का? तर त्याला कुठेतरी माया शिवेल. काम करताना कुठेतरी माया शिवेल, कुठेतरी त्याला आशा लागेल. मला सांगा ना, आपण पण सगळी कामं करतो का नाही करत? का कोण आहे तरी नाही करत, मी बसून खातो? सगळे करतात. काय ना काय काम सगळेच करतात. मग काम करताना माया नावाचं एक म्हणतात ना, हडळ माया नावाची, ते आपल्याला ग्रासलेले असते. आणि माया जर ग्रासला तर भल्या पाणी पडले, आपलं काय घेऊन बसला महाराज. अहो भले काय भले महाराज माहिती का? चंद्रा पडली बघा आणि चंद्र झाला, इंद्रा पडली बघा आणि चंद्र झाला. आणि नारद चुकला, नारद आणि भजनाचा काळ चुकला. आपली काय विषय नाही. त्याच्यामुळे महाराजांसाठी खूप भावलं. त्याच्यामुळे मी म्हणतो की कर्मयोग सिद्ध करायला काही करायची गरज नाही. मला इतिहास काढून सांगायची गरज नाही. कुठल्याही संतांना एका संतांचं उदाहरण द्यायचं म्हणून
चालेल की नागबाबांच्या घरी तर 36 वर्ष पाठवून परमात्म्याने गेलो. किती वर्ष? काय केलं महाराजांनी माहिती का? अहो कावडीने पाणी ज्या घरी चक्कर पाणी वाढे अनंत भक्ती भावेल्या बघा 36 वर्ष काम. अहो जनाबाई तर फक्त म्हणावं ये रे बा विठ्ठला लगेच हजर. तुम्ही सांगा अहो जेव्हा बाळंतीण करायची सुद्धा वेळ आली बाळंतीण तेव्हा पण माऊली परमात्मा गेले आणि बाळंतीण केलं. कुणाला? वैनी उघडदार हातमारी परमेश्वर परमात्मा बाळांतून करायसाठी अशोक महाराजांच्याकडे फक्त कशासाठी त्यांची वृत्ती तशी होती. ते कर्म करत असताना काल आपल्या वाघमारे महाराजांनी सांगितलं की सावतामाळी कांतामुळा भाजी नावगी फक्त शेती पीक पाणी हेच माझं पाडतो. कधी पंढरपूरच्या वारीला गेले नाही, कधी पंढरपूरला दर्शनाला गेले नाही. फक्त आणि फक्त कर्म करत राहिले. कर्म तसंच आहे की आपण जर विचार केला ना तर आपल्याला संसारातलं किती मिळू द्या आणि काही मिळू द्या, संसारातलं किती मिळू द्या आणि काही मिळू द्या तरी ते आपल्याला पुरत नाही. आणि कुणी देऊ द्या, परमात्रातलं कुणी देऊ द्या, एखाद्या लहान घ्या पोरांनी देऊ द्या, ते शेवटी शिल्लक राहतं. तुम्हाला पटत नाही ना? उदाहरण देतो. मला सांगा बायकोनी परमार्थ दिला, बायकोनी परमार्थ दिला. कोण? गोस्वामी तुलसीदास. अहो एक दिवसाचा प्रसंग आहे की बायको माहेरी गेली आणि ती बायको माहेरी गेली असताना तिला आणण्यासाठी धडपड चालू आहे. का? तो घरी भांडी धुवायला लागतो, घरी झाड मारायला लागतो, घरी साफसफाई करायला लागते. म्हणून गोस्वामी तुलसीदासांना चैन पडेल. ते माहेरी आणण्यासाठी निघाले. धो पाऊस चालू आणि ते पावसामध्ये छत्री घेतली आणि निघाले तर नदीला प्रचंड पाणी. कसं पलीकडे जायचं? पाहिलं तर काहीतरी भात येऊन दिसलं. आवा म्हणजे बरं झालं. तिथे त्याच्यावरती बसले आणि नदी पार केली. नदी पार केल्यानंतर पाहिलं सासऱ्याचा बंगला दिसत होता, पण बंगल्याला रात्र झाल्यामुळे कुलूप लावलेलं, गेटला कुलूप लावलेलं होतं. आणि त्याच्यामुळं जायचं कसं तर बघितलं तर झाडावरून एक रस्सी खिडकीकडे जाताना बघितली. वा बरं झालं. पण ते आतुरतेने ते सरसर झाडात चढले आणि झाडावरून त्या रस्सीवरून खिडकीत आत गेले आणि बायको समोर उभे राहिले. बायको समोर उभे राहिले. बायकोला प्रश्न पडला, एवढा धोका पाऊस लागला, एवढं वातावरण खराब आहे आणि हा माणूस फक्त संसारासाठी मायासाठी इथपर्यंत आला. विचारलं कसे आला?
सांगितलं काय, पाऊस चालू होता, नदी पार केली. आपण म्हणजे नदी पार करायला नदीला एवढं धरून पाणी आले, पूर शिरले, गावागावात पाणी शिरलंय, आणि तुम्हाला कसं काय काम मिळालं? तुम्हाला काय नाही आलो. हो महाराज, खरं सांगायचं तर ते काय होतं माहितीये का? काय होतं? प्रेम वाहत चाललं होतं पुरातनं, त्याच्यावर बसून बाबा बायकोला नेला. ते जाऊ द्या, ते तर ठीक आहे, पण ज्या दोरीवर तो खिडकीत शिरला ना, दोरी म्हणजे काय माहिती काय होतं सांगा बरं? अजगर होता, अजगर. मला मोठा अजगर होता, त्याला काही सुचलं नाही. संसारासाठी पळपळ पळत आला, प्रेतावर आला आणि अजगराला दोरी समजून खिडकीत शिरला. आता मला सांगा, बाईला एवढा राग आला, ती म्हणती काय अक्कल निक्कल आहे का नाही तुम्हाला? सगळ्यांचं काय करणार तुम्हाला? तसं म्हणजे तुलसीदास महाराज म्हणले, गोस्वामी तुलसीदास म्हणले की अगं तुझ्यासाठी मी एवढं अट्टापिट्टा करून इथपर्यंत आलो, आणि तुम्हाला म्हणते काय काय संसारासाठी एवढी धडपड करता कशाला? ठीक आहे म्हणले, आता आजपासून मी परमार्थ करणार. आणि महाराज रामायणाचं राहिलेलं काम कोणी केलं? वाल्मिकी ऋषींचा अवतार कोण? तुलसीदास महाराज. आता मला सांगा, त्यांनी बायकोचं ऐकलं, परमार्थात आले, तर परमार्थात आले तर आता चंद्र तारे सूर्य आहे तोपर्यंत रामायण कोणी विसरेल का? रामायण कोण विसरेल का? अहो रामप्रभूंना जे त्यांनी लिहिलं तसंच वर्तावं लागलं, तसंच वर्तावं लागलं का नाही? त्यांना त्यांच्या जन्माच्या आधी तुम्ही काय करायचं याची मर्यादा होती, मर्यादा. ती कोणी लिहिली? वाल्मिकी ऋषींचा अवतार. वाल्मिकी ऋषी म्हणजे तुलसीदास महाराज. म्हणजे परमार्थामध्ये बायकोनी सांगितलं म्हणून आला, तर त्याने रामायण लिहिलं. ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणाला पुस्तक जाणार नाही. असो, आता दुसरं उदाहरण जर सांगायचं म्हणलं ना, तर संसारात आलेला, संसारात मागितलेला सगळ्यांना परिचित आहे, सगळ्यांना माहिती. अरे द्वारपालो कन्हैया से बायकोने सांगितलं जायचं थेट आणि कृष्णाला भेटायचं, काहीतरी मागायचं. ही गरिबी आता सोसवेला झाली आहे. तुमच्या घरी जावं लग्न कोणाच्या खूप स्वप्न पाहिली तुम्ही, पण आता मला कळत नाही की आता तुम्हाला काय बघावं की तुमचा मित्र सुद्धा नाही. मित्र, तुमचा मित्र कृष्ण नाही आहे, मित्राला तुम्ही मित्र बनवता. आता मला सांगा, जर मित्र जर एवढा गरीब राजाचा कसं शक्य आहे? तर जावा कडं आणि काय करा, काहीतरी घेऊन या. आता मला सांगा, जर सुदामा गेले
म्हणजे मुष्टीभर पोहे करून घेऊन गेले. गेल्यानंतर देवाने काय केलं की त्या पोह्याच्या बदल्यात सुदामाला दिलं. काय दिलं मला सुदामाला? सोन्याचं गाव दिलं. अहो सोन्याचा गाव दिला. पण मला सांगा त्याच्या नातवंडाला सोन्याला मुनी द्यायला सोन्याचा राहिला तुकडा तर राहिला. कुणी पण बघा अभ्यासून नाक सुनार ना त्याच्या नाकात घालायला सोन्याचा तुकडा सुद्धा मिळाला. असे संसारात किती मिळालं सोन्याचं गाव दिलं गाव पण नाही. तसंच परमार्थ बायकोन सांगितलं म्हणून परमार्थ केला, बायकोन सांगितलं म्हणून संसार केला. दोघांचा फरक विठ्ठल. आपण या प्रसंग सांगण्यात एक महिना गेला, कीर्तनाचा दिवस पटापट जातो. एक महिना गेला आणि एकादशीचा दिवस आला. तुकोबाने नेहमीप्रमाणे चंद्रभागे गेले, आंघोळ केली, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, थेट आले देवदेवाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहिले. आता पांडुरंग परमात्मा कसा उभा राहिला असेल तुम्ही आता मागायला आले माहित आहे कसं उभा राहिला असेल. त्याला वाटलं आता क्षणिक गोष्ट मागणार तुकोबा आहे आणि मी ह्या बंधनातनं पूर्णार्थ मुक्त होणार. मग म्हटले तुकोबा आहे अहो काय करता, तुम्हाला काहीतरी मागायसाठी बोलवले. जरी येताना एक 2-3 आयशर 10 मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक कशावर तरी फोटो काढून टाकायला नको का, मी तुम्हाला देणार आहे एवढं. तुकोबा काय म्हणले देवा खरंय मी तुला मागायला आलोय, पण मागायला आलोय म्हणून खुश होऊ नकोस का, मी मागणार आहे पण माझ्या मागण्यामध्ये जो भाव आहे ना तो भाव तो मागितल्यावर कळतो. देवाला प्रश्न पडला. देव म्हणला तुकोबा कोड्याला काय बोलू नका, मला कोड्याला बोलायला समजत नाही. तुम्ही काहीतरी मागा आणि असं मागा की निघाल होईल. तुकोबाने म्हणले ठीक आहे जेव्हा तुझी लयच इच्छा आहे मागतो. तुकोबाने मागितलं अभंगाच्या पहिल्याच
मागितलं पण नाही तर मागितलं. मागितलं काय मागितलं? द्यायचंय तर राधाने ते पायापाशी, मी तुझ्याच पायापाशी राहते. बघा किती सुंदर वाक्य. राहाने ते पायापाशी आणि का सगळे रस माझे विटून कापले आणि मला तुझ्या पायापाशी. आता मला सांग, तुकोबारायांना दुसरं काही पण मागता नसतं. काय परमेश्वर परमात्मा समोर उभा आहे, मागायचं आहे, काही मागता नसतं. तुकोबाराय मागतात काय? राहणे ते पायापाशी. देवा पै मागत मागत देवा पै देवाला काय मागतोय? तुझी चरण सेवा अखंडित राहू दे. यावरून खूप सारे अवलंबन मागणी करतात. कुठलाही अवलंबन काढा, मागणे ते एक तुझं प्रती आहे. देशील तर दे. काय सांगतात महाराज? मागणीच मागणी महाराज हे जीवन माझ्या मी अहो अरे असले मागण्या महाराज की त्या मागण्या फक्त समाजासाठी स्वतःसाठी काही नाही मागितलं. सगळेच मागितलं. संतांनी जेवढ्या मागण्या आहेत पहा तुम्ही कुठल्याही ग्रंथ काढा, अभंग काढा, असेच महाराज म्हणतात राहणे ते पायापाशी. का पण म्हणले असतील महाराज? पायापाशीच का म्हणले असतील? याचा थोडा विचार करा. थोडाच वेळात करायचा आहे, कारण आपल्याला काय आपलं गावाचं कीर्तन करायचं. एक आम्हाला सोबत कुठेतरी कोण काय म्हणतात, बाहेर बसल्यावर वापरच त्या लोकांना का म्हणतो असं नाही होणार. आपण वेळेच्या आधी कीर्तन सोडायचं, कारण आपल्याला संध्याकाळी मस्तपैकी जागर करायचं, भजन करायचं. त्याच्यामुळे कीर्तन थोडं आपण लवकर सोडू, काय हरकत नाही. तर त्यासाठी थोडंसं फक्त समजून घेऊ की देवापाशी राहायचंय, ते पण कुठून पायापाशी राहायचं. का राहायचं, कशासाठी राहायचं? मला सांगा, आपण जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या 3 मूलभूत गरजा होत्या. झोपले का काय? आपल्या 3 मूलभूत गरजा आपल्या. मुलांना सांगा, आपल्या 3 मूलभूत गरजा: अन्न, वस्त्र, निवारा. आता बघा, अन्नाचं जर पाहायला गेलं तर आपल्याला अन्न आहे का सगळ्यांना? आहे. बर, ते अन्न आहे, पण ते अन्न असलेल्या लोकांना खायचं तरी कळतंय का? लय लांबचं तर तुला सांगणार. मला म्हणजे आपण वारीत जातो, वारीत जातो. वारीत एवढे मोठे दान करणारे लोक असतात महाराज. पावलावरती काही ना काही वाटत असतात, काही ना काहीतरी दान करत असतात. कोणी बिस्किटचे पुढे वाटे,
कुणी फराळाचं वाटेल, कुणी लाह्या वाटेल, कुणी काय वाटेल, कुणी काय वाटेल. अहो आपले वारकरी सकाळी नाश्त्याच्या टायमिंगला किलोभर पोहे खातात. किलोभर पोहे. आता मला सांगा, नाश्ता किलोभर पोहे खायला तर दुपारी तरी कमी खावा. दुपारी किती? दुपारी एक पाहिल्या. किती? एक पाहिल्या. बरं, आता दुपारी खाल्लं, पोट आणि कपाळ बरोबर आलं, बरोबर. तरी गप्प बसावं का नाही? तरी संध्याकाळी किती? अहो सकाळ दुपार संध्याकाळी एवढं खातात ना की संध्याकाळी कीर्तनाला आम्ही उभा राहिलो बघतो तर दिसतच नाही. ते कुठं असं पाहिजे का? आवडू का? तर खायचा बाबस आलाय. काय खाऊ कळत नाही. अहो काय वारकरी एवढे खातात ना की त्यांना गेल्यानंतर डॉक्टरकडे 5,000-5,000 रुपये भरायला लागतात. अहो कितीतरी लोक मला भेटतात, मला म्हणली की बाबा वारीवर आल्यापासून याला 3-4 हजार दररोज चालवतो. याचा आपल्याला सहनच होत नाही एवढं. त्याच्यामुळं अन्न आहे पण ते कसं खाऊ आपल्याला कळत. बरं ते जाऊ द्या. वस्त्र तरी, वस्त्र आहेत आपल्याकडे, परिपूर्ण आहे. वस्त्र तरी आपल्याला लिहायचे मिळतात का? लय सुंदर उदाहरण माऊली सांगा. माऊली सांगा म्हणून तेच उदाहरण सांगतो तुम्हाला. सगळ्यांना आवडतं ते उदाहरण म्हणून घेतो. वस्त्र. अहो माऊली सांगणार तेच मी सांगतोय. माऊली एकदा एसटीत चालत. माऊली एकदा एसटीत पंढरपूरला चालत आणि पंढरपूरला चालले असताना पुढे एक जीन्स कपडे घातलेली बाई उभी होती. तर बाई उभी दिसल्यानंतर महाराज म्हणले, ओ ताई थोडस पुढं सरक टाका, मला जागा होत नाही, थोडस पुढं सरक टाका. तेव्हा ती बाई म्हणली, ए माणसा दिसत नाही का? माझं नाव सचिन आहे, सचिन. काय? सचिन आहे. म्हणजे वेशभूषा, केस वाढलेली, जीन्सचे कपडे आणि वेशभूषा केलेली लेडीजची आणि आज होता पण पुरुष. बरं ते म्हणलं जाऊ द्या मावशी, जाऊ सचिन दादा, चुकी झाली. त्या मावशीला तरी तिथं बसलेल्या मावशीला तरी उठूया, तिथं तरी तुम्ही बसून लेडीजला सीट दिली तुम्ही म्हणले. सगळीकडे तर 50% आरक्षण आहे. हे बाबा तुझे डोळे बिळे फुटलेत का? ते माझे वडील नाही, ती माझी बहीण आहे, बहीण. स्त्रीची केस वाढवले सगळं आणि दुसरा जो बसलेला आहे त्याची बॉटकट. त्याला महाराजांना काय ऐकायला लावलाय. महाराज म्हणले रामकृष्ण हरी, थोडं त्यांना जागा करतो म्हणले, ए बाबा ते माझे वडील आहे. असे आपल्याला लिहायचं सुद्धा कळत काय घालावं हे सुद्धा कळत नाही. बरं ते जाऊ. आता आपल्याला तिसरं राहिलं काय? काय राहिलं? निवारा. तर निवारा आता मला सांगा, आपण राहतो, आपल्या राहण्याची ठिकाणं किती होती? राहण्याची ठिकाणं किती? माझ्या वाचनात तर 6 आहेत. कुठली कुठली? तर एक तर डोंगर, एक तर बाजार, एक तर एकांतात राहायचं किंवा लोकांत राहायचं, एक तर इहलोकात राहायचं, वैकुंठात राहायचं. हे 6 ठिकाणं मला वाचण्यात आले. मी काय प्रमाणाशिवाय बोलणारा उभा नाही, महाराज प्रामाणिक उभा आहे. कसा बोला? प्रामाणिक, प्रमाणाशिवाय बोलणारा उभा नाही. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणाशिवाय बोलणं नसतं. बघा तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, घर बांधले डोंगरी विषय हिंडोदार जरी काय केलं. पहिला डोंगरात डोंगरात. दुसरं तुकोबाराय म्हणतात, वस्ती केली बाजारी कासे म्हणती निष्क्रिया. म्हणजे तो म्हणतो की मी वस्ती बाजार केली पण मला बाजाराच्या कुठल्याही गोष्टी नाही असं होईल का मला? दुसरं तुकोबाराय म्हणतात की वस्ती केली बाजारी. तिसरं तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्हाला एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्माचं सेवन सांग. बघा सांगितलं आम्ही एकांतात पण राहिलोय. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मी त्याचा लोकांत
ये वैची जाती आणि दंडाने जन्म आलो दास विठोबाची तर तेही जाऊ द्या. ते जर कळत तर एक दुसरं राहिलं ते म्हणजे वैकुंठ. वैकुंठात सुद्धा लोक राहतात. कसं काय? आम्ही वैकुंठवासी एक तर डोंगरात राहतात, एक तर बाजारात राहतात, एक तर एकांश राहतात, एक तर लोकांत राहतात, या लोकांत राहतात किंवा वैकुंठात राहतात. ज्ञानेश्वर ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. तर असं आहे की आपण राहतो, राहण्याची ठिकाण आहे, पण डोंगरात राहिलो वस्तीत राहिलो तरी म्हणतो काय आपल्याला आपल्या घरी समाधान नाही, मला समाधान मिळत नाही. म्हणून का होईना तुकोबाराय सांगत असतील की या ठिकाणापेक्षा तुम्ही कुठे राहा, राहणे ते पायापाशी. आणि पायापाशी राहण्याचा एक नियम आहे. नियम तो नियम बद्दल सांगतात महाराज. काय महाराज सांगतात तो नियम? आणि का रसे, आता रसे विठोली म्हणतात महाराज, म्हणजे रस जे रस आहे, 9 प्रकारचे रस आहेत ते विटायचे सांगतात महाराज. विटायचे म्हणजे काय करायचं? ते रस सोडून द्यायचे. एकही रस आपल्याला लागता कामा नाही. कुठले रस आहेत महाराज? शास्त्राने कुठले रस सांगितले? तर 9 रस सांगितले महाराज शास्त्राने. पहिला रस सांगितला शृंगार रस. शृंगार रस म्हणजे सगळ्यांना माहिती, बसलेला सगळ्यांना माहिती, कोणी सांगणार नाही. कुणाकुणाकडे मेकअपची पेटी. शृंगार रस म्हणजे नट्टापट्टा करतो ना आपण, तो रस म्हणजे. दुसरा रस सांगितला हास्य रस. जेव्हा माऊली फवारे करतात ना तर सगळेजण खटखटून कसे हसतात, तो म्हणायचा हास्य रस. त्यानंतर परत करुणा रस. एखादी जवळची व्यक्ती गेली ना तर हृदयामध्ये दुःख होतं, करुणा भाव तयार होतो, तो म्हणजे करुणा रस. त्याच्यानंतर पुढे आपल्याला राग येतो एखाद्या गोष्टीवरती, थोडं कोणी काय म्हणलं तर लगेच राग येतो, तो म्हणजे कुठला? रुद्र रस. पुढे जाऊन महाराज विधिष्ट रस. त्या रसामध्ये एखादा जर भिकारी आपल्या जवळ आला ना, भिकारी 4 वर्षांनी आंघोळ करून राहिले, तो आपल्या जवळ येऊ द्या, आपण काय करतो त्याला? लांब कर का? तो घाणेरडा आहे म्हणून विभुस्त रस. घाणेरडापणा वाटतो त्याला बघितल्यावर. त्याच्यानंतर भयानक रस. भयानक रस म्हणजे काय? एखाद्याने आपल्याला दरवाजाच्या आडून येऊन भाव करावं,
हृदयात कसं होतं? भीती तयार होते का नाही? ती भीती म्हणजे भयानक रस. आणि त्याच्यानंतर आहे तो शांत रस. शांत रस म्हणजे काय? की त्यामध्ये आपल्याला शांत वाटतं, समाधानी वाटतं, खूप छान वाटतं. एखाद्या गाणं एखाद्याचं खूप प्रिय असतं, खूप प्रिय, आणि तुम्ही ते गाणं ऐकल्यानंतर मन कसं शांत होतं. असे हे सगळे नवरस आहेत ना, नवरस. नवरसाला विटावं लागेल. त्याचबरोबर माऊली मी म्हणतो ते नवरसाला विटावंच. पण आपल्या पदार्थांमध्ये पण 6 रस आहेत. किती? 6 रस. कुठले कुठले? गोड, साखर, कडू, कारलं, तिखट, मिरची, आंबट, आवळा, तुरट. परत त्याच्यानंतर आलं गोड झालं, कडू झालं, तिखट झालं, तुरट झालं, आंबट झालं, खारट. हे 6 रस आहेत ना आपल्या जेवणातले. हे 6 रस मी म्हणतो हे सुद्धा विचारला पाहिजे. कसे? बायकोला लगेच आठवलं तो बाहेर ना, हे जरा मीठ आण गं, मीठ कमी पडले. थोडं तिखट मला फेवरेट झालं. हे लय आंबट लागतंय, हे लय खारट आहे, हे लय तिखट आहे. अहो जीवनाला आवश्यक आहे तेवढं माणूस खाल्लंच पाहिजे. त्या खाण्याला विटून, पदार्थांना विटून, रसांना विटून, शास्त्राचे 9 रस आणि पदार्थाचे 6 रस विटून जर राहिलो ना देवाच्या पायापाशी, तर आपल्याला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहिला नाही. म्हणून तुकोबाराया म्हणतात की राहते ते पायापाशी आणि का रसे. असो तर असे 9 रस आहेत ना, ते 9 रस विटल्यानंतर पायापाशी मी राहीन. पण ते राहण्यासाठी माझं मन आहे ना कधीच मानणार नाही, कधीच. का? खूप चंचल हे मन. मला सांगा, आपलं मन आहे एका जागेला असतं का? आता मला सांगा, कित्येक लोकांच्या डोक्यात प्रश्न की मी घरावर कुलूप लावणार आहे. किती जणांना वाटते? आता सांगा, किती जणांना वाटतंय की बाबा मला उद्या हे करायचंय, मला उद्या ते करायचंय? का? तर मन सुस्त बसू देत नाही. एक सेकंदात तुम्हाला उदाहरण देतो. सगळ्यांनी डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा. आणि आता विचार करा की आपण सगळे पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. कुठं उभा आहे? सगळ्यांनी विचार करा, डोक्यात डोळे बंद करा. चंद्रभागेचं तीर दिसत नाही, दिसणार नाही. कीर्तनाच्या अगोदर होतो मला होत असायची. डोळे बंद केले सगळ्यांनी. कुठं आहे आपण आता? चंद्रभागेत आहे. काय दिसते चंद्रभागेत? चंद्रभागेत काय दिसते आपल्याला? कोणी बी सांगा, 1 रुपये बक्षीस घेऊन जावं. बरं आता मला सांगा, उघडा डोळे, खरंच आपण चंद्रभागेत गेलो का? गेलो का? आपल्या मनाने आपल्याला कुठे नेलं? चंद्रभागेला नेलं आणि मागे आणलं का नाही? हे असं बहुत चतुर चंचल मन आहे. म्हणून देवाला ते विनवणी करतात. खरी विनवणी देवा माझ्या मित्र राहणाऱ्यांच्या पायापाशी, पण मला पायापाशी राहण्यासाठी तू एक प्रकारचा धीर दे. आम्हाला दुसरं
अनेक सगळे रस आहेत ते मिटणार आहे, त्याबद्दल काही वादच नाही. पण हे करायला हे जे मन आहे ना, मन ह्याला धीर दे. ऐसा धीर देई म्हणा नारायणा मिळवे. आता मला सांगा, मन आपल्याला रामकृष्ण आणि म्हणायचं लावतं का? विठ्ठल विठ्ठल म्हणाले भाग पाडतं का? नाही पाडत. या मंडपात जर आपण भजन नाही केलं ना, तर या मंडपात येऊन कीर्तन ऐकायचं काय पुण्य मिळत नाही. सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा. बाहेर बसलेले सगळ्यांनी हात वर करा. विठोबा